हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बाईक कसे आहे सगळे? आय होप सगळे मजेत असतील, एन्जॉय करत असतील आपली लाईफ. तर आपण परत निघालो आहे आपल्या नवीन राईडच्या दिशेने आज. तर आज आहे डे 2 ऑफ आवर पुणे टेम्पल सिरीज. तर आजचं आपलं राईडचं डेस्टिनेशन आहे मुळशीमधील हडशी मंदिर. सो चला निघूयात आपण. राईड तर ऑलरेडी सुरू झाली आहे. सो चला राईड कंटिन्यू करूया आपली. आज बाईक कॅमेरा आधी सेट करून घेतला आहे, आय मीन फोन सेट करून घेतला आधी. लास्ट टाईमसारखं गडबड नको. सो फोन आधी सेट केला आहे वाईड अँगलला. जेवढा प्रॉपर मला व्ह्यू देता येईल तेवढा मी व्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो आहे. सध्या तरी आपण फक्त शॉर्ट राईड्स करतो आहे, कारण मला एकच जी सुट्टी असते ती पण संडेला. सो एका दिवसात जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करायचं, ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत ते किती चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल याचासुद्धा प्रयत्न करतो. आज राईडला भारी का वाटतं माहिती का? आज सगळे लोक ऑफिसला चाललेत आणि मी एकटा राईडला चाललो आहे मस्त फिरायला. कधीतरी असा चान्स भेटतो. बाकी ऑफिसचं आपलं रोजचं चालूच असतं. माझं ऑफिसचं रोजचं ट्रॅव्हलिंग त्यातच मी दबून जातो पूर्ण. आणि त्यात रविवारी एक दिवस सुट्टी भेटते, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे राईडला निघायला उशीर होतो. सो हे सगळं लूपमध्ये चालूच राहतं कंटिन्यू. बट आज ठीक आहे, आज जरा बरं वाटते. बाकीचे लोक ऑफिसला चालले आहेत, मी मस्त राईडला चाललो आहे. सो एन्जॉय इट. बाकी नेहमीप्रमाणे सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटले. आणि तुमच्याकडून काही सजेशन, काही फीडबॅक असतील तर ते सुद्धा नक्की सांगा. आय एम ओपन टू युअर फीडबॅक्स. आणि हो, इंस्टाग्राम पेजला पण माझ्या नक्की फॉलो करा. मी इंस्टाग्राम आय डी शेअर करतो माझा, तिकडे नक्की फॉलो करा. तिकडे पण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपलं मराठी चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा, जेणेकरून मी नवीन नवीन राईड्सला जाईल, नवीन नवीन डेस्टिनेशन्स बघेल, नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्ही ते एन्जॉय कराल. हे सर्कलवरनं टर्न घ्यायचा आणि सरळ खाली जायचा. जो मान रोड आहे, मान गावातून जातो तिकडनं जाऊ. आणि मजेची गोष्ट म्हणजे माझं जे सगळ्यात पहिलं ऑफिस होतं, जिथून माझं करिअर स्टार्ट झालं, ते ऑफिस माझं इकडं होतं. समोर ती बिल्डिंग दिसते इकडं मला, तिकडं ऑफिस होतं ते. आता दुसरीकडे शिफ्ट झालं ते, बट मी जोपर्यंत होतो तोपर्यंत इकडं ऑफिस होतं ते. सो इकडचं पण माझं डेली जर अपडाऊन होतं रोज. आज जायच्या आधी पोटपूजा करून जाऊ, जरा भूक लागली खूप जास्त. इथे समोरच जोशी वडेवाले, तिकडे जाऊ. ते थोडं ट्रस्टेड वाटतं मला, म्हणजे ऑप्शन चांगले आहे तिकडं आणि टेस्ट पण आहे चांगलं आहे तिकडचं. तर चला गाडी लावूया आणि नाश्ता करून घेऊया आणि मग पुढं आपली राईड कंटिन्यू करू. सो नाश्ता वगैरे झाला आहे, मस्त डोसा खाल्ला आहे. नाश्त्याचं मी काय व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही, कारण भूक एवढी लागली होती की त्या भुकेत मला काय सुधारलं नाही. मी आपलं पटकन ऑर्डर केली आणि खाऊन घेतलं आहे पोटभर. डोसा आणि पोहे खाल्लेत मस्त. आता कंटिन्यू करू आपली राईड पुढं. आज मी जसं सांगितलं, आपण हडशी मंदिराकडे चाललो आहे. तर त्या मंदिराचं हडशी मंदिर नाव नाही ॲक्च्युली. हडशी जे गाव आहे तर त्या गावात ते मंदिर आहे. सो त्यामुळे ते हडशी मंदिर असं ते सगळीकडे फेमस झालं आहे. ॲक्च्युली त्या मंदिराचं नाव आहे ना, ते श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र असं आय थिंक काहीतरी नाव आहे. मला एक्झॅक्ट नाव आठवत नाही आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतोच काय नाव आहे एक्झॅक्टली, बट असंच काहीतरी नाव आहे. कारण तिकडे श्री सत्य साईबाबांचं मंदिर आहे आणि पांडुरंगाचं मंदिर आहे. सो त्यावरून ते नाव असं दिलेलं आहे. आणि आजचं डिस्टन्स पण काही जास्त नाही आहे. हार्डली मी मॅपला चेक केलं, काहीतरी 38 किलोमीटर होतं आय थिंक. तर आपल्याला हार्डली 1 तासभर लागेल पोचायला. डिपेंड करतं आपण किती फास्ट जातो आहे किंवा आपण कसं जातो आहे त्याच्यावरती. इकडचं एरिया ना एवढं 2-3 वर्षात खूप बेकार डेव्हलप झालं आहे. बेकार म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने असं म्हणायचं तुम्हाला. खूप साऱ्या बिल्डिंग्सच उभं राहिल्यात, ज्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत त्या. इकडनं राईट घ्यायचा आणि आतमध्ये घोटावडे गाव वगैरे, इकडनं आतमध्ये जायचं आपल्याला. माहिती धूळ बघा कसली इकडं.
भाई टँकरवाला दादा एक नंबर काम करतोय, पाणी मारून रस्त्यावरती. ॲटलिस्ट धूळ तरी नाही उडणार ते. दोघं मित्र मस्त शाळेत चालले सकाळ सकाळ. बसवाले काका मस्त धूळ उडवत चाललेत. पुढे जायला पाहिजे त्यांच्या. आपण जागा भेटत नाही आहे, पण रस्ता छोटा आहे इकडं. समोर एखादी गाडी आली तर डायरेक्ट अंगावर येईल. थोडंसं मागं थांबू आपण. मला जाऊ द्या ना पुढे, आता वाजले की 12. म्हणजे असं टाईमपास करणं गरजेचं आहे राईडमध्ये. बरं वाटतं तेवढंच. थोडंसं ह्युमर पण पाहिजे. नुसतं सिरियस होऊन काय फायदा लाईफमध्ये. थोडा टाईमपास पण केला पाहिजे कधीतरी. निघालो बाबा एकदाचं पुढं बसच्या बरं झालं, नाही तर दोन्ही वाट लागली असते आपली मागं. आता हा रस्ता वगैरे सुंदर आहे, बिलकुल खड्डे नाही, काय नाही काय नाही. आणि पावसाळ्यात आहे ना, हा पूर्ण जो तुम्ही मान नाही, हिंजेवाडी फेज 3 पासून खाली उतरलं ना बॅक साईडला, पूर्ण एरिया एकदम खतरनाक होऊन जातो पावसाळ्यात. कधी कधी ते डोंगर पण दिसत नाही, एवढं धुकं असतं इकडं. आणि पाऊस वगैरे, आणि आजूबाजूला सगळी हिरवळ असते. मस्त वाटतं इकडं ते. आपण येऊ एकदा इकडं. तुम्ही पण या, तुम्ही जर इकडे जवळपास असाल, कुठे आसपास राहणार आहे तर नक्की पावसाळ्यात या बाजूला व्हिजिट करा. मस्त असते इकडं. तर फायनली गप्पा मारत मारत आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनकडे. ही समोर जी दिसते ती मेन कमान आहे, आतमध्ये जायची एंट्रन्स. इकडनं आतमध्ये जायचं आहे. मंदिर अजून थोडं पुढं आहे अजून. आणि जी हाडशीची लेक आहे ना, ती इकडं वरच्या साईडला आहे. तिकडे आपण जाऊ. इकडचं एकदा झालं की, दर्शन वगैरे झालं की तिकडे जाऊ आपण. तिकडे माहीत नाही आता किती पाणी असेल काय नाही, कारण आता उन्हाळा सुरू होईल आता थोडंसं. एवढं पाणी नसणार आहे इकडे जास्त. बोटिंग वगैरे माहीत नाही चालू आहे की नाही तिकडे. बघूयात आपण जाऊन. इकडनं लेफ्ट घ्यायचा. सरळ रस्ता गेला तो माहीत नाही कुठे गेला. आपल्याला लेफ्टला जायचं इकडं. इकडे थोडासा रस्ता खराब आहे. मागच्या रस्त्यापेक्षा तरी चांगला आहे हा. जो मध्ये मध्ये खड्ड्यावाला रस्ता लागला आपल्याला, त्यापेक्षा खूप चांगला आहे. हा वाला पार्ट खूप मस्त आहे. आता छोटे छोटे हेअरपिन बेंड्स ज्याला म्हणतो आपण, घाट टाईप. थोडंसं घाट नाही म्हणू शकत, बट हेअरपिन बेंडसारखं रस्ता आहे थोडासा. मस्त आहे इकडं. आजूबाजूला नारळाची झाड आहे. एकदम कोकणात आल्यासारखं फील वाटतं माहिती का इकडं. माती पण कारण इकडची लाल आहे थोडीशी, त्यामुळे असं वाटतं की कोकणातच आलो आहे काय. ते झाडं वगैरे अशी, जो कोकणातला वाड्यावाड्यांचा रस्ता असतो ना, तसंच वाटतं सेम इकडं. आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती. हे समोर जे दिसते ते हडशीचं म्युझियम आहे. आणि मंदिर थोडंसं पुढे आहे. आपण गाडी लावूया पार्किंगला आधी, आणि मग येऊया मंदिरात. पार्किंग थोडंसं आतमध्ये यायचं, मंदिर थोडं मागे राहिलं आहे. पार्किंग लावूया आपण गाडी. भाई गाडी तर आता उन्हातच लावून जायला लागणार आहे. सावली तर कुठे दिसत नाही मला इथं. तिकडे समोर दिसतं ते मंदिर आहे. इकडून एंट्री आहे. इकडनं एंट्री आतमध्ये जायला. आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहीत नाही मला, कारण बाहेर आत्ता बोर्ड बघितला मी, इथे ड्रोन उडवण्यास सक्त मनाई आहे. ड्रोन तर नाही आहे आपल्याकडं, फोनने शूट करणार आहे आपण. बघूयात आता. इथे शूट करायला अलाउड आहे की नाही माहीत नाही आतमध्ये, कारण बाहेर लिहिलं होतं इथे ड्रोन उडवण्यास सक्त मनाई आहे. ड्रोन तर नाही आपल्याकडं, फोनमध्ये शूट करणार आहे आपण. बघूया आता कुठपर्यंत शूट करू शकतो. ती बघा काय सुंदर बनवली यांनी. मध्ये पूर्ण फुलं वगैरे लावलेली आहेत. आजूबाजूला दोन्ही साईडला लॉन आहे. आणि हे आपलं मंदिर. जाऊया मंदिरात आता आपण. चप्पल वगैरे काढून ठेवलं आपण. तर हे आहे मंदिर. तर हे पूर्ण मंदिर आहे. असं खूप छान बांधलं आहे, खूप छान मेंटेन केलं आहे, स्वच्छता वगैरे. आणि पूर्ण हे असं गोल्डन कलर आहे हा, त्यामुळे याला एक जो लुक आहे ना सोन्याचा, तो मस्त लुक येतो आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. समोर बघा ते एंट्री आपण जिकडनं आलो होती, किती सुंदर दिसते इकडनं. एकदम मधोमध जे काय ते फाउंटन सारखं केलं आहे. त्यानंतर जी काय फुलं वगैरे लावली ती तिकडे. या बाजूला एक लॉन आहे, पलीकडच्या बाजूला देखील सेम लॉन आहे एक.
आणि तिकडे जो समोर दिसतो तुम्हाला हा आहे आपला तिकोना. तिकडे खालच्या बाजूला मंदिराचं ना एक साई मंदिर आहे, तिकडे जाऊ आपण. इकडे मंदिराची एंट्रन्स आहे. किती सुंदर बांधले मंदिर. बसायला पण त्यांनी मस्त सोय केलेली सगळीकडं. इथून तिथून सगळे बेंचेस लावले आहेत. समोर पण तुम्हाला दिसत असेल तिकडे बेंचेस आहेत. मंदिराच्या फ्रंटला आलं ना एक म्युझियम सारखं आहे आतमध्ये, तिकडे जाऊ शकता तुम्ही. मी आतमध्ये तर गेलो नाही. तर तुम्ही कोणी आले लहान मुलं वगैरे, लहान मुलांसाठी छान आहे बघायला वगैरे. इकडून दिसत नाही एवढं प्रॉपर, कुठं आहे चांगलं. साईडला जे आहे ते ॲडव्हेंचर पार्क आहे, बोटिंग वगैरे. आत्ता सध्या चालू आहे की नाही माहीत नाही. इकडे समोर ॲडव्हेंचर पार्क आहे. बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल तिकडे, तिकडे सायकलिंग वगैरे किंवा गो कार्ट वगैरे. इकडे एंट्री ॲडव्हेंचर पार्कची. मी आतमध्ये तर जात नाही आहे, मला बाहेरून दाखवतो इकडनं काय काय आतमध्ये. मी ट्रेन टाईप काहीतरी केलेलं आहे लहान मुलं, आय थिंक मोस्टली लहान मुलांसाठीच आहे इकडची साईड. ते फिरून झालं आहे, आता आपण लेकच्या दिशेने जाऊया. तिकडे बघूया पाणी आहे की नाही, काय बोटिंग चालू आहे की नाही तिकडे बघूया का. मगाशी आपण तिथून आता आलो ना, तिकडे लेफ्ट येतं त्या साईडला हडशी लेक आहे. स्पॉट आहे हडशी लेकचा. एंट्री आहे, चालू की नाही माहीत नाही, बघायला लागेल. पण गाडी लावूया पहिली. पाणी तर दिसते यार, बऱ्यापैकी आहे पाणी. आत पण करू आपण. इकडनं एंट्री आतमध्ये जायला. पाणी तर आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. उन्हाळ्यात थोडंसं कमी होऊन जातं अजून. बोटिंग वगैरे चालू आहे की नाही माहीत नाही, चालूच असेल आय थिंक. अजून इकडे कोण दिसत नाही आता. हा सकाळचा व्ह्यू आहे पूर्ण. पावसाळ्यात आय थिंक इथपर्यंत पूर्ण ह्या कडेपर्यंत पाणी येतं, पूर्ण भरलं असतं. समोर जो दिसतो तुम्हाला तो तिकोना फोर्ट आहे. ही वेळ पूर्ण मागचा लेकचा. बोटिंग आता चालू नाही आहे सध्या, अजून टाईम आहे की चालू आहे की नाही माहीत नाही आता सध्या. तर गाईज आजचा ब्लॉग इथे संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये, या सिरीजच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.